दमानिया विरुद्ध धनंजय मुंडे असा जोरदार सामना रंगलेला. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी. तर चौकशीमध्ये कोणीही दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई करणार, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. आप ही का एमएलए कह रहा है, उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5,000 करोड़ का जो गफला हुआ है पावल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? थैंक यू सर. देश के किसानों को ये बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा. ये हमारी प्रतिबद्धता है. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही. दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा, धनंजय मुंडे यांचा सूचक इशारा. माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. तत्कालीन कृषी मंत्र्यांचा पावणे 300 कोटींचा घोटाळा, अंजली दमानियांचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप. MAIDC कडून पैसे देऊन टाकल्यावर निविदा काढण्याची प्रक्रिया, पुराव्यानिशी दमानिया यांचा आरोप. अंजली दमानियांचा धनंजय मुंडे यांच्याकडून अंजली बदनामिया असा उल्लेख. अंजलीताईंनी आतापर्यंत अनेकांवर आरोप केले, त्यातील एक तरी आरोप सिद्ध झाला का, मुंडे यांचा सवाल. अंजलीताई बदनामियांना माझं चॅलेंज आहे, एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठेतरी टिकलाय का आणि सत्य झालाय. पुराव्यानिशी मी धनंजय मुंडेंना त्यांची जागा दाखवली. मुंडेंनी मला बदनामिया म्हणण्यापेक्षा पुराविया असं म्हणायला हवं. अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या टीकेला प्रत्युत्तर. वाटेल ती नावं देखील ठेवली. दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे. नॅनो युरिया, नॅनो DAP आणि कीटकनाशक फवारणी यंत्राची वाढीव दरानं खरेदी, टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले. धनंजय मुंडेंवर आरोप करताना दमानिया यांच्याकडून कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराची पोलखोल. निविदा काढली म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निविदा कोणाला द्यायची? कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय, कच्चा माल विकत घ्यायला, आणि मग तुम्ही त्याची निविदा काढताय. हे महाराष्ट्रात आतापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये. धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे तपासावर परिणाम होत असेल तर प्रशासन जबाबदार, धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. दमानिया आणि धस यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची देखील मागणी. अधिकाऱ्यांना बोललं, याच्यात जर कुठं कुणी दबाव आणत असेल, याच्यात जर कुणी काही म्हणजे कुणाला प्रलोभन देत असेल किंवा याचा परिणाम जर या तपासावर झाला तर याची सर्वस्व जिम्मेदारी ही प्रशासनाची असेल. कापूस साठवणुकीच्या बॅगेचे पैसे दिले आणि नंतर निविदा काढली. निविदा कुणाला द्यायचं हे आधीच ठरलं होतं का, दमानिया यांचा सवाल. तर 6,18,000 बॅगांसाठी 42 कोटींचा खर्च, 577 रुपयांच्या बॅग 1200 रुपयांना घेतल्या, दमानियांचा आरोप. लाखाच्या वर ज्या बॅग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च, 6,18,000 घेतल्या गेल्या आणि त्याच्यात 42 कोटीचा जर असा इतका अंधाधुंद असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री. धनंजय मुंडे दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार, अंजली दमानियांनी मोघम आरोप केले. धनंजय मुंडेंचा ट्विट करत निशाणा.